आणि मी कोण आहे हे पण मला माहिती नाही, आणि कोण बोलतो हे पण मला माहिती नाही. मग मला माहिती काय आहे? बोला. मग माहिती काय आहे का? कायच नाही. आपण डोळ्याने बघतो चमड्याच्या, कानाने ऐकतो चमड्याच्या, मग आपण चांभारच आहोत ना. अरे ह्या चांभाराला कोण बनवणारा जो आहे त्याला आपण ओळखतच नाही ना. मग ते ओळखायचं कसं? सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधे आधी. म्हणून आपुले हिता जीवाचे जागता, धन्य माता पिता द्यायचे. आपण सांभाळायला किती निहाळतो, किती सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्मल्यापासून ते आतापर्यंत आपण त्या तबल्याला जसं आपण बडवतो तसं बडवत आलो. पण स्वतःला आपण कधी ओळखण्याचा प्रयत्न केला, ओळखलं तरी आपले तिथे चित्त नाही. आणि चित्त असतं तर आपण कोण आहे आपल्याला कळालं असतं ना. हा बोला. म्हणून जाणते आणि गुरु भजीजे. मग सद्गुरु करणं योग्य आहे का अयोग्य आहे? मग सगळं सद्गुरु काही लोक करतात, करत नाहीत. अनेक उपासना करतात, करत नाही. तो उपासना करणारा कोण आहे, सद्गुरु करणारा कोण आहे, त्याला आपण जाणतच नाही. मग सद्गुरु करायलाच पाहिजे असं काय भाग आहे का? सद्गुरु न करणारे सुद्धा लोक सत्य कार्य करतात, सत्य कर्म करतात. पण सद्गुरु करून सुद्धा आपण असत्य कर्म करत असेल, मग सगळं करून सुद्धा व्यर्थच आहे ना. मग टिळा लावून सुद्धा काय आहे? बाह्यतम आहे. मग आंतरिक भक्ती होणं गरजेचं आहे. मग सद्गुरु आपल्याला सांगतात की जे वचन आहे सद्गुरूचं, त्या वचनाप्रमाणे आपण वागलो तरच कार्यसिद्धी होते. म्हणून आपुल्या हिता जीवाचे जागता, धन्य माता पिता तयाचे. ह्या जन्माला येण्याचं सार्थक एकच आहे की मी कोण आहे, कुठून आहे आणि कुठून जाणार. या तिन्ही प्रश्नांचा उलगडा आपल्यापाशीच आहे. आपण स्वयंभू आहोत तर आपण आपल्याला जाणत नाही, कारण का आपण चर्मचक्षुनं बघत असतो, आंतरचक्षुनं बघत नसल्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त आहे. जन्मातीचे मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. जन्म कशासाठी घ्यावा लागतो? दुःखाचे कारण जन्म घ्यावा. मग दुःख काय आहे? दुःखाचं मूळ काय आहे? जन्म आहे. मग हा जन्म चुकवायचा असेल तर काय करावं लागेल? सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. झालेली सेवा सद्गुरूच्यांनी अर्पण करून वाचेला पूर्ण विराम देतो, कारण का 5 मिनिटं मला दिलेले. कुंडली कुंडली कवदारी ज्ञानदेव